झालात, प्राप्त झालात, परंतु तो मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तुम्ही पाठीमागच्यांचा विसर पडू नये. माणूस मोठा झाला की मागच्यांचा विसर पडतो ना, तो विसर पडू नये म्हणून आपल्याला आठवण करून देतात. तुम्ही तुमचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, तुमचा समर्थपणा सिद्ध करण्यासाठी तुम्ही मागच्यांचा, पाठीमागच्यांचा विचार करण्याची गरज आहे. त्याची आठवण करून दिल्याशिवाय समर्थाला त्याची आठवण होत नाही ना, म्हणून तो कोबारा शब्द खर्च करतात. समर्थासी माझी उपकार स्मरण, समर्थासी माझी उपकार स्मरण, समर्थासी माझी उपकार स्मरण, समर्थासी माझी उपकार स्मरण, समर्थासी माझी उपकार स्मरण. समर्थासी माझी उपकार स्मरण, दिला आठवण वाचुनिया, दिला आठवण वाचुनिया. समर्थासी माझी उपकार स्मरण, समर्थासी माझी उपकार स्मरण, समर्थासी माझी उपकार स्मरण, समर्थासी माझी उपकार स्मरण. माणसाची परिस्थिती बदलत असते. सगळे दिवस माणसाचे सारखे नसतात. कधी कधी एखाद्या गरीब कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जन्माला येते. त्या घरी कुठेतरी आपली पोटाची गळगी भागवण्यासाठी छोटं मोठं काम करावं, आपल्या शिक्षणामध्ये पदार्पण करावं आणि शिक्षण उपभोगत असताना, शिक्षण अभ्यास करत असताना ज्या ज्या परिवाराने आपल्याला त्या काळामध्ये मदत केलेली आहे, त्या मदतीची जाणीव त्या मुलाला, त्या कन्येला पुन्हा पुन्हा येते. शिक्षण घेत असताना परिस्थिती अशी आहे, आपली आई धुणे भांडण करते लोकांचं. आपले बाबा लोकांच्या शेतामध्ये काबाड कष्ट करण्यासाठी जातात का? आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे राहावं, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार लागावे याच्यासाठी आतोनात प्रयत्न करतात. परंतु शिक्षणाचा वाढलेला खर्च जेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो ना, जणू काही हिमालयासारखा तो वाटतो. अरे घरही चालवायचं आणि मुलांचा खर्चही पाहायचा, कसं शक्य आहे? महागाई तर आकाश मंडळाला भिडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंब चालवावं कसं काय? तेव्हा एखाद्या सामान्य परिवारातील एखादी माता, एखादे महाभाग सज्जन येतात आणि सांगतात, अरे रामभाऊ एक काम कर, तुझ्या बाळाला माझ्याकडेच राहू दे, त्याच्या शिक्षणाचाही मी खर्च पूर्ण करेन आणि त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था सुद्धा मीच करेन, त्याची काळजी करू नको. रामभाऊचा मुलगा एका सज्जनाकडे शिकतोय, 4थीचा वर्ग, 5वीचा वर्ग, असं करत करत 10वी पूर्ण होते, 12वी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होतंय. सहज अनायासे MPSC परीक्षा दिली जाते आणि त्याच्यामध्ये चांगल्या गुणांनी जेव्हा तो उत्तीर्ण होतोय, मोठं होर्डिंग, मोठं बोर्ड लागलं जातं. गावाचं नाव रोशन करण्यासाठी सगळीकडे त्या बाळाची चर्चा, त्या मुलाची चर्चा चालू होते आणि त्याच मुलाला चांगल्या पगाराची नोकरी जेव्हा लागते, नोकरीला आरंभ होतोय, लहानपण जे दरिद्रीमध्ये गेलेलं आहे ते संपलेलं आहे.
जीवनाचे दिवस, जीवनाचं मार्गक्रम पुढे पुढे सरसावतंय. 1 वर्ष होत आहेत, 2 वर्ष होत आहेत, 3 वर्ष, तब्बल 5 वर्षानंतर तोच मुलगा, तोच बाळ आपल्या संपूर्ण कुटुंबासहित जेव्हा आपल्या जन्मभूमीमध्ये येतोय, आपल्या जन्मभूमीच्या घरी आल्यानंतर, आपल्या घराचं दर्शन घेतल्यानंतर, आपल्या स्वगृही आल्यानंतर पूर्ण गावामध्ये चर्चा होते. अरे, आई बापाने खूप त्रास सहन केला, परंतु आता मुलाने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय, खूप मोठा झाला, आता कशाची उणीव नाही, आता कशाची कमी नाही. सगळ्या गावामध्ये चर्चा चालू असताना प्रत्येक व्यक्ती येऊन भेटतोय, प्रत्येक हातात हात घेतोय, प्रत्येक जण साहेब, कोण सर, कोण शेठ म्हणतोय. आणि त्याला एक सहज मनामध्ये एक भावना दाटून येते का बस आपल्या शिक्षणामुळे आपल्याला सगळं गाव किंमत देतंय, परंतु त्याच्या लक्षात एक राहत नाही. ज्याच्या भाकरीने आपल्याला मोठं केलं ना, त्या भाकरीची आठवण त्याला राहत नाही. ज्या कुटुंबामध्ये आपण लहानचं मोठं झालोय, आपली परिस्थिती नसताना ज्या परिवाराने आपल्याला वाढवलं, नेमकं त्याचा विसर पडतो त्याला. मग त्याच घरातील एक अंधुक अंधुक नजर असलेला एक म्हातारा येतोय, काठी टेकत 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 जवळ येतोय. बाळा, तुझं नाव काय रे? नाव सांगितलं जातं. म्हातारा आपल्याला कशासाठी भेटायला आलेलं असावं, गावातलं कोण असावं, त्याची आठवण त्याला राहत नाही. म्हातारा जेव्हा त्या बाळाचा हात पकडतोय, सगळं गाव त्याला शेठ शेठ म्हणतंय, परंतु हा म्हातारा एकेरी नावामध्ये जेव्हा आवाज देतोय, थोडासा अहंकार दुखवला जातो. अहंकार दुखवल्यानंतर सहज त्या म्हाताऱ्याच्या हातातून हात काढण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि तोच म्हातारा सांगतोय, अरे बाबा, तुला आठवण नसेल, माझे डोळे दिसायला अंधुक अंधुक दिसतायत, परंतु माझ्या हाताचे स्पंदन त्याच अंगाने दरवळतात. ज्या हातांनी तुला हात दिला, ज्या हातांनी तुला आधार दिला, ज्या आधाराने आज तू एवढा मोठा झाला, तो आधार म्हणजे हे हात आहेत. तेच सळसळणारे हात, कापणारे हात जेव्हा असं बोलतात, त्या म्हाताऱ्याच्या मुखातून हे शब्द जेव्हा बाहेर पडतात ना, तेव्हा त्याचं अंग थरथर थरथर थर कापू लागतं आणि लक्षात येतंय, अरे ज्या सज्जन बाबांच्या म्हाताऱ्याच्या घरी आपण राहिलोय, हे सामान्य हात नाही, आपल्या जीवनाला सावरणारे हात आहेत. आणि जे अहंकार वृत्तीने त्याचं मन ग्रासलं होतं, त्याच्या डोळ्यातून ढळ 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 अश्रू वाहू लागतात आणि तोच मुलगा त्या बाबांच्या पायावर डोकं ठेवतो, बाबा मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, मला तुमची आठवण आली नाही, मला विसर पडला, आज मी खूप मोठा झालो ना. म्हातारा म्हणतो, बाळा, तुझी चूक नाही, ही तुझी चूक नाही. माणसाला परिस्थिती विसर पाडण्यासाठी कारण ठरते. जेव्हा मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कमकुवत असते, तेव्हा माणसाला सगळ्यांची आठवण येते आणि परिस्थिती अनुकूल जेव्हा होते, तेव्हा देवाची ही सुद्धा आठवण येत नाही. देवाचा देखील विसर पडतोय. तुकोबाराय म्हणतात, ही तुमची आमची गत नाही. देवाची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. जेव्हा देवाच्या दर्शनाला कोणी जात नाही, तेव्हा तो भक्तांचा धावा करतो, अरे माझं भजन करा, माझं चिंतन करा, माझी आठवण काढा. भगवंत भक्तांना विनंती करतोय आणि सगळं जग जेव्हा हरिभजनामध्ये तल्लीन होऊन जातं, सगळं जग त्याच्या दर्शनाला जातंय ना, तेव्हा मात्र तोच भगवंत जणू काय आपल्याला विसरला की काय, अशी भक्तांची आठवण, भक्तांची मनस्थिती होते. आणि त्याच मनस्थितीचा विचार करत असताना तुकोबाराय म्हणतात, देवा, तुम्हाला आमचा विसर पडला असावा, आमची आठवण येत नसावी, आठवण येत नसावी. तुमची चूक नाही ती. कारण का, मनुष्य एकदा का समर्थ झाला, केलेल्या उपकाराची त्याला आठवण राहत नाही. म्हणून तुकोबाराय आपले शब्द ह्या ठिकाणी वापरतात.
घराला शोभा ही लहान मुलांमुळे जशी आहेत ना, तसं एखाद्या मोठ्या माणसाला सुद्धा लहान माणसामुळे शोभा आहे. देवाला सुद्धा शोभा जी आहे ती फक्त भक्तांमुळेच आहे. कारण भक्तांमुळेच भगवंताला मोठेपणा प्राप्त होतोय. तुकोबराय हे भगवंताला आपल्या शब्दांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. तुमची चूक नाही देवा. माणूस समर्थ झाला ह्या मृत्यू लोकाचा एक नियम झालाय. एकदा का जीवनामध्ये अनुकूलता आली की सगळ्यांचा विसर पाडण्यासाठी ती अनुकूलता कारण ठरते. माणूस मोठं झालं की पाठीमागच्यांचा विसर पडतो. देवा असं करू नका ना. सामान्य माणसाची रीत वेगळी आहे, परंतु भगवंताने तरी कमीत कमी आपल्या भक्तांची आठवण ठेवायला पाहिजे ना. भक्ताने भगवंताची प्रत्येक क्रिया भगवंत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु भगवंताला आकार देण्याचं काम मात्र भक्त करत असतात. याची आठवण भगवंताला होणं गरजेचं आहे. ज्या ज्या परिस्थितीमध्ये जशी जशी भगवंताला आळवण केली जाते तसं तसं भगवंताचं रूप प्रगट होतंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. त्याच भगवंताचं स्वरूप जेव्हा तुकोबरायांना भेट देण्यासाठी येते तेव्हा त्या स्वरूपाची विचारणा करत असताना, त्या स्वरूपाचं वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात, बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला, विधीचा जिनिता तोची आठवा दिदला. बाळवेशामध्ये भगवंत तुकोबरायांना भेटण्यासाठी येतात. ज्या रूपाचा विचार तुकोबराय करतात, गोकुळामध्ये आपल्या सवंगड्यांसमवेत जे रूप धारण भगवंताने केलेलं आहेत ना, काळे कुरळे केश, सावळा रंग, मस्तकावर मोर पिसारा झळकताना दिसतोय, गोड अशी माधुर्य प्रधान वेणू वाजवली ज्या ठिकाणी जाते, असं स्वरूप जेव्हा तुकोबरायांच्या नजरेमध्ये भरतंय ना, तेव्हा तेच तुकोबराय त्या भगवंताची याचना करतात, आळवण करतात, त्या भगवंताला आठवण्याचा प्रयत्न करतात. सुकुमार मदनाचा पुतळा, ज्या रूपापुढे रवी शशी सुद्धा थांबलेले आहेत, त्यांचा प्रकाश स्थिर झालेला आहे, अशा रूपाची याचना जेव्हा तुकोबराय भगवंताकडे करतात आणि भगवंताचं ते स्वरूप जेव्हा प्राप्त होत नाही, तेव्हा कठोर भाषेमध्ये भगवंताशी हे संभाषण आहेत. समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाला ही आठवण राहत नाही. अरे लक्षात घ्या, समर्थाचं सगळं दळणवळण हे सगळं लहानांमुळे चालू आहे.
आजही जेवढी जेवढी मोठी माणसं पाहायला मिळतात, तेव्हा त्या मोठ्या माणसांचा विचार करत असताना लक्षात घ्या, सामान्य माणसाचा हात जोपर्यंत मोठ्या माणसाच्या हातात नाही तोपर्यंत मोठेपणा त्याला प्राप्त होत नाही. एक घटना सांगेन मी तुम्हाला. सहजच एका घराची वास्तुशांती आरंभ सुरुवात होते आणि वास्तुशांती चालू असताना त्या वास्तुशांतीचे ते भूदेव ब्राह्मणदेव त्या ठिकाणी येतात. पूजा चालू आहेत आणि पूजा चालू असतानाच ते ओम श्री गणेशाय नमः, केशवाय नमः, माधवाय नमः हे सगळे मंत्र जप चालू असताना, सगळे मंत्र जप चालू आहेत आणि चालू असताना काही तेव्हा या स्पीकरची व्यवस्था नव्हती. म्हणून साधारणतः त्या घरामध्ये अनेक पाहुणे मंडळी आलेली आहेत. त्या पाहुणे मंडळी समवेत अनेक चिल्लर पार्टी सुद्धा आलेली होती. चिल्लर पार्टी आल्यानंतर सहजच आहे त्या चिल्लर पार्टीचा विक्षेप, आवाजाचा विक्षेप भूदेवांना जेव्हा व्हायला सुरुवात होतो तेव्हा सहज मुखातून शब्द निघतात, ह्या चिल्लर पार्टीला पहिलं घराच्या बाहेर काढा, एकालाही घरामध्ये ठेवू नका. जर तुमची पूजा व्यवस्थितरित्या व्हावी अशी वाटत असेल, एक तर मला ठेवा ना तर ह्या चिल्लर पार्टीला ठेवा. एक त्याच्यातील बिलिंदर होतं. म्हणे महाराज भूदेवा पूजा कशाची चालू आहे? ते म्हणे घराची पूजा चालू असताना ते घर कशाने बांधलेले आहेत? म्हणे विटांनी. म्हणे सरसगट एका विटांनी बांधलेलं आहेत की त्याच्यामध्ये काही आहेत? हो म्हणे सरसगट विटांनी नाहीत, काही ठिकाणी पाचरी सुद्धा घालावे लागतात. म्हणे जर त्या पाचरी नाही घातल्या तर ती भिंत चांगल्या प्रकारे उभी राहू शकत नाही. तसं ह्या घरातील पाचरी जर बाहेर काढल्या, घराला शोभा ही लहान मुलांमुळे जशी आहेत ना, तसं एखाद्या मोठ्या माणसाला सुद्धा लहान माणसामुळे शोभा आहे. देवाला सुद्धा शोभा जी आहे ती फक्त भक्तांमुळेच आहे. कारण भक्तांमुळेच भगवंताला मोठेपणा प्राप्त होतोय. तुकोबराय हे भगवंताला आपल्या शब्दांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. सूर्य नाही जागे करीत याजना, प्रकाश किरणा करमुन. हे गोड असा दृष्टांत देतात. सूर्य जेव्हा उदयाला येतोय, सूर्य उदयाला आल्यानंतर सूर्य जेव्हा उदय होतोय, किरण पडतात, सगळी भूमाता प्रकाशित होते, सगळीकडे प्रकाश थैमान घालतोय आणि सगळीकडे प्रकाश थैमान घालत असताना परिणामता सूर्यनारायणाला असं वाटतं का माझ्यामुळेच ही पृथ्वी जागी झालेली आहे, सगळ्यांचे व्यवहार चालू आहेत, सगळ्यांचे व्यवहार चालू आहेत असं सूर्याला वाटतंय, सूर्यनारायणाला वाटतंय. परंतु सूर्यनारायणाचा व्यवहार चांगला चालावा म्हणून सगळी जनता, सगळी प्रजा, सगळ्या जीव योनी, जीवसृष्टी त्याच सूर्यनारायणाला अर्घ्य देत असताना सांगतात, ज्याचे दिले त्यासी फळ पावे आपणासी. त्याच सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी ही जीवसृष्टी लालायत होते. म्हणजे ह्याच जीवसृष्टीमुळे त्या सूर्याला किंमत दिली जाते. भगवंताला किंमत सुद्धा भक्तांमुळेच आहे. चळण वळण सेवकाच्या मुळे, निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. निर्गुणाच्या मुळे सांभाळावे, हो निर्गुणाच्या मुळे सांभाळावे, निर्गुणाच्या मुळे सांभाळावे, हो निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. सेवकाची पाळे, सेवकाची पाळे, निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. रामायण हे रामप्रभूंच्या नावाने पुढे आलेलं पाहायला मिळतंय. परंतु रामायणातील एकच व्यक्ती जर बाजूला काढलं, एकच पात्र जर बाजूला काढलं, सगळं रामायण शून्य होतं. ते पात्र म्हणजे भक्त शिरोमणी मारुती राय. मारुती राय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रामायण आहे, त्याच ठिकाणी रामायणाची जडणघडण झालेली आपल्याला पाहायला मिळते. का? कारण भगवंताच्या संपूर्ण रामायणाचा जर गर्भी गाभा जर पाहिला तर आपल्याला मारुती रायांना आठवावं लागेल. प्रत्येक प्रक्रिया, प्रत्येक गोष्ट करत असताना मारुती रायांचा त्या ठिकाणी विचार केला जातो. कारण का?
दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण